नमस्कार, मी प्राध्यापक संग्राम खाडे आपल्याशी आज आरक्षण या अतिशय संवेदनशील मुद्द्यावरती माझं मत, माझे विचार व्यक्त करण्यासाठी उभा आहे. तर महाराष्ट्रात नोकरमध्ये किंवा शिक्षणामध्ये आरक्षणाचं प्रमाण किती आहे हे आपल्याला माहीत पाहिजे आणि त्यासाठी आज आपण इथे काही चर्चा करतोय. जो खुला गट आहे, तर खुला ओपन यासाठी 38% आरक्षण आहे. EWS जे अलीकडे मागे काही वर्षापूर्वी केंद्र सरकारनं त्या ठिकाणी आरक्षण दिलं आहे, कोर्टानं सुद्धा ते आरक्षण त्या ठिकाणी योग्य ठरवलं आहे. कारण ज्या खुल्या कॅटेगरीमध्ये जे समाज येतात, खुल्या कॅटेगरीमध्ये येतात म्हणजे ज्या समाजाला इतर कुठलंही सेपरेट आरक्षण मिळत नाही, अशा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना हे निश्चितपणे आरक्षण फायद्याचं आहे. मग आता सद्यस्थितीला महाराष्ट्रामध्ये EWS आरक्षणाचा फायदा मराठा समाज, मुस्लिम समाज किंवा इतर जे पण कोण ब्राह्मण समाज किंवा इतर सर्व समाज जे इतर कुठलं आरक्षण घेत नाहीत त्यांना ह्या EWSचा निश्चितपणे फायदा होतो. मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाला नोकर भरतीमध्ये, शिक्षणामध्ये याचा फायदा निश्चितपणे मागील काही वर्षांमध्ये झालेला आहे आणि होतोय. यासोबतच SC अनुसूचित जाती 13% आरक्षण आहे. अनुसूचित जमाती ST 7% आरक्षण आहे. VJA विमुक्त जाती 3% आरक्षण आहे. NTB 2.5% आरक्षण आहे. NTC 3.5% आरक्षण आहे. NTD 2% आरक्षण आहे. विशेष मागास प्रवर्ग स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरी क्लास 2% आरक्षण महाराष्ट्रात आहे. आणि इतर मागास प्रवर्ग अदर बॅकवर्ड क्लासेस OBC 19% आरक्षण आहे. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की OBC 27% आरक्षणावरती 27%, पण ॲक्च्युअली या 27%मध्ये लॉक केलेले आरक्षण आहेत. जसं की या ठिकाणी VJA आहे, NTB आहे, NTC आहे, NTD आहे. हे त्या ठिकाणी केंद्रीय स्तरावर जरी OBC मध्ये येत असलेल्या कॅटेगरी असल्या तरी जेव्हा राज्याचा विषय येतो तेव्हा राज्यांमध्ये या प्रत्येक कॅटेगरीला सेपरेट लॉक करून टाकलेला आहे. आणि OBC मध्ये येणाऱ्या बाकीच्या ज्या मोठ्या प्रमाणातल्या, म्हणजे आपल्याला माहिती आहे की खूप शेकडो जाती OBC मध्ये इथे येतात आणि 19% आरक्षणासाठी त्या दावा करत आहेत. अशा पद्धतीचं आरक्षण आहे. आता समजा एखादा विद्यार्थी, मी तुम्हाला उदाहरण दिलो कारण मध्यंतरी मोठ्या मोठ्या चांगल्या तज्ज्ञ, अगदी उच्च स्तरावरती कार्यरत असणाऱ्या मान्यवरांकडून असे स्टेटमेंट झाले की अमुक अमुक आता समजा आरक्षण जर मिळालं तर त्या आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातलं मिळणारं 38% आरक्षण आता त्या समाजाचं जाईल. मग तो समाज आता स्वतःचं नुकसान करून घेईल. कारण तो समाज खुल्या गटातलं 38% आरक्षण मिळवत होता, आता ते त्याला मिळणार नाही. मी तुम्हाला सगळ्यांना ह्या गोष्टींची कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. हे जे खुल्या गटामधलं 38% आरक्षण महाराष्ट्रात नोकरीत आणि शिक्षणात जे आहे ते असं आहे की कुठल्याही कॅटेगरीमधला विद्यार्थी उमेदवार असू द्या, तो उमेदवार, मी विशेष करून नोकर भरतीमधलं बोलतोय, आपल्याला खास करून नोकर भरतीमधलं बोलतोय कारण माझा संबंध जास्त करून नोकर भरतीशी आहे. मग नोकर भरतीमध्ये भरती प्रक्रिया, निवड प्रक्रिया जी असते त्यामध्ये समजा एखादा उमेदवार SC ST VJA NTB NTC इतर कुठल्याही या समाजातला कॅटेगरीतला आहे आणि त्या उमेदवारानं समजा या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला तर तो फक्त या कॅटेगरी पुरता मर्यादितच राहणार का? उदाहरण घेऊ आपण. समजा NTB मध्ये फॉर्म भरला, मग NTB मध्ये फॉर्म भरलेला उमेदवार फक्त NTBतल्या 2.5% पुरताच दावा करणार का? तर नाही. हा उमेदवार त्याच्या मेरिटनुसार खुल्या गटामध्ये सुद्धा जागा घेऊ शकतो. आणि अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे की इतर कुठल्याही कॅटेगरीमधले विद्यार्थी या खुल्या गटामधल्या ह्या 38% जागा सुद्धा घेतात. खुला गट सगळ्यांसाठी खुला आहे. गुणवत्तेच्या निकषावर नोकर भरतीच्या निवड प्रक्रियेमध्ये हा खुला गट सगळ्यांसाठी खुला आहे. म्हणजे कुठल्याही कॅटेगरीमधला विद्यार्थी मेरिटनुसार खुल्या गटामधली जागा मिळवतो. मग जर 100 जागा भरायच्या असतील एका ॲडव्हर्टाईजमध्ये आणि समजा त्या ठिकाणी 5000 विद्यार्थी एक्झामला बसले तर त्यातले
खुल्या गटासाठी 38 जागा समजा रिझर्व्ह आहेत, तर टॉपचे 38 जण खुल्या गटामध्ये निवडले जातात. मग त्या 38 जणांमध्ये कोण SCचा असतो, कोण STचा असतो, कोण NTBचा असतो, कोण NTCचा असतो. निकष हा आहे की गुणवत्ता, आणि त्या गुणवत्तेच्या आधारावर हा खुला गट सगळ्यांसाठी खुला आहे. आणि खरं तर यामुळेच प्रत्येक समाजाला एक सेपरेट आरक्षण सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि सुप्रीम कोर्ट असेल किंवा एकंदरीत ज्या काही आपल्याकडे तरतुदी आहेत त्यामध्ये एखाद्या राज्यात 50% पेक्षा जास्त आरक्षण असेल तरी काही अडचण येत नाही, पण तशी स्थिती असली पाहिजे की विशिष्ट समाजाला म्हणजे अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर एखाद्या समाजाचं मागासले पण त्या ठिकाणी भरूनच काढणं गरजेचं वाटतंय, मग ते आरक्षण 50%च्या वर गेलं काही अडचण नाही. आणि अशा पद्धतीनं 22 राज्यांमध्ये 50% पेक्षा जास्त आरक्षण सद्यस्थितीला या देशामध्ये लागू आहे. मुद्दा हाच आहे की आरक्षण संकल्पना नेमकी आहे काय हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आता मुद्दा की EWSचा फायदा आता मराठा समाज उमेदवार घेऊ शकतील का? तर जर 10% आरक्षण, आता मराठा आरक्षण 10% जर सेपरेट मिळालं, मग आता ते 10% आरक्षण जर मिळालं तर खुल्या गटाचं आरक्षण अर्थातच किती होईल, तर 100%. खुल्या गटाचं आरक्षण आता किती होणार, 28% होणार. आणि 10% आरक्षण आता रिसेंटली झालेल्या कायद्यानुसार मराठा समाजाला दिलं जाईल. मग या 28%साठी कोण दावा करेल? गुणवत्तेच्या आधारावर सरकारी नोकर भरती प्रक्रियेमध्ये हे 28% सगळ्यांसाठी ओपन आहे. आता मराठा समाज जर या 10%त आला तर हा मराठा समाज 28%साठी दावा करू शकत नाही का? अरे अर्थातच तो दावा बाय डिफॉल्ट होणार आहे, कारण सरकारी नोकर भरतीच्या निवड प्रक्रियेमध्ये खुल्या गटावरती कुठल्याही कॅटेगरीचा उमेदवार सिलेक्ट होत असतो, कारण तिथं जातपात काहीच नाही, फक्त मेरिट, टॉपचे मेरिटवाले खुल्या गटात जातात. म्हणजे या 10% आरक्षणामुळे आता मराठा समाज 28% किंवा 38% आरक्षणाला मुकणार आहे. ही स्टेटमेंट अभ्यासहीन आहेत, या स्टेटमेंटमध्ये अजिबात दम नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा की EWS हे जे आरक्षण आहे हे आरक्षण आता मराठा समाज घेऊ शकेल का? आता घेता येणार नाही. जर एखाद्या समाजाला, एखाद्या जातीला सेपरेट आरक्षण ऑलरेडी त्या ठिकाणी लागू असेल तर त्या जातीच्या उमेदवाराला EWS सर्टिफिकेट मिळणार नाही. मग जर मराठा समाजाला 10% सेपरेट आरक्षण मिळालं तर मराठा समाजातील उमेदवार याचा फायदा घेतील. शिवाय हे ओपन जे 28% आहे ते सगळ्यांसाठी आहेच खुलं. मग आता EWS मध्ये कुठले समाज फायदा घेऊ शकतील? जे समाज उदाहरणार्थ ब्राह्मण असेल, मुस्लिम असेल, किंवा जे खुल्या गटामध्ये ऑलरेडी आहेत, ज्यांना इतर कुठलंच आरक्षण नाही, ते मात्र आता EWSचा फायदा निश्चितपणे घेणार आहेत. तर आरक्षण नेमकं काय आहे, आरक्षण कशा पद्धतीनं वर्क करतं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि हे आरक्षण आता कोर्टामध्ये टिकेल वगैरे वगैरे ह्या गोष्टी पुढच्या आहेत, पण आपण अर्धवट नॉलेजनुसार आपली स्टेटमेंट करणं, आपापसांमध्ये चर्चा करणं हे मात्र चुकीचं आहे. हा महाराष्ट्र निश्चितपणानं सुसंस्कृतपणा काय असतो हे संपूर्ण देशाला दाखवणारा महाराष्ट्र आहे. इथे आपण जातीपातीमध्ये अडकून अजिबात मतभेद करायचे नाहीत. आपण तरुणांनी जात पात धर्म भेद अजिबात मानायचा नाही आहे. अर्थातच आरक्षण नोकरीसाठी, शिक्षणासाठी गरजेचं आहे, ते प्रत्येकाला गरजेचं आहे, प्रत्येकाला त्याची गरज आहे. त्यामुळं आपण एकमेकांना निश्चितपणानं गुण्यागोविंदानं व्यवस्थित समजून घेऊन त्या प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थितपणे स्टडी आपल्यापर्यंत पोचलेलं असेल, नॉलेज असेल, तर आपण स्टेटमेंट करणं जास्त योग्य राहणार आहे. सो सरकारी नोकर भरतीच्या निवड प्रक्रियेमध्ये नेमकं आरक्षण काय आहे हे सांगण्याचा मी आज प्रयत्न केलेला आहे. मला अपेक्षा आहे की अनेक विद्यार्थ्यांना, तरुणांना या व्हिडिओच्या माध्यमातून काही कन्सेप्ट क्लिअर झाले असावेत. धन्यवाद.